नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सिरीज स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये आपण डेली पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमध्ये विचारले गेलेले रिपीटेड जे क्वेश्चन आहेत, असे प्रश्न आपण 20 ते 25 प्रश्न आपण डेली घेतो आहे. जास्तीत जास्त प्रश्न आपण याच्यामध्ये या सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑलरेडी आपले 5 ते 6 लेक्चर्स या टॉपिकवरती झालेले आहेत. जर कोणी अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारी प्रत्येक जी सरळ सेवेने भरलेले पदे जे भरले जाणारे जे पदे असतात त्यांचे जे एक्झाम आहेत त्यांचे नोटिफिकेशन छोट्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्यांची लगेच तुम्हाला ती नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन आधी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिला नसतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे, आपण प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे डॅश डॅश हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए पोंभुर्ले, बी पावस, सी गणपतीपुळे, डी जयगड. आणि याचा योग्य आन्सर आहे, मी 5 सेकंद फक्त थांबणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन पॉज करायची आहे आणि 20 ते 25 सेकंद वेळ घेऊन तुम्ही त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपलं याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए पोंभुर्ले. पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832ला सुरू झाले. हे पाक्षिक स्वरूपाचे होते. पाक्षिक म्हणजेच काय, तर 15 दिवसातून एकदा प्रकाशित होते. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने डॅश डॅशमध्ये हरित न्यायालय सुरू केले. ऑप्शन ए 2010, बी 2007, सी 2008, डी 2005. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 2010. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, नीती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. ऑप्शन ए 1 जानेवारी 2014, बी 1 एप्रिल 2015, सी 1 जून 2014, डी 1 जानेवारी 2015. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी 1 जानेवारी 2015. नीतीचा फुल फॉर्म सुद्धा काही वेळेला विचारण्यात येतो. नॅशनल इन्स्टिट्यूट, हे इन्स्टिट्यूट झाले इथे, पण इन्स्टिट्यूट आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. MPSCला एकदा असंच चुकवून थोडंसं प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन दिलं होतं, ऑप्शनमध्ये इन्स्टिट्यूशन होतं, पण ते खरं आन्सर आहे त्याचं इन्स्टिट्यूट. ओके, तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे प्लॅनिंग कमिशन, पूर्वी जे प्लॅनिंग कमिशन होते त्याच्या जागेवर आता नीती आयोग आलं आहे. नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहे, सध्याचे जे CEO जे आहेत ते आहेत श्री BVR सुब्रमण्यम. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चौथा प्रश्न, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे. ऑप्शन ए वल्कनायझेशन, बी सफोपोनिफिकेशन, सी हायड्रोजनेशन, डी पॉलिमरायझेशन. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए वल्कनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, 5वा ऑपरेशन मुस्कान काय आहे. ऑप्शन ए चेहऱ्याचे शस्त्र, बी भारतीय लष्कराची मोहीम, सी हरवलेल्या बालकांचा शोध, डी TV सिरियल. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी हरवलेल्या बालकांचा शोध. ऑपरेशन मुस्कान कशासाठी आहे, तर हरवलेल्या बालकांचा शोध या मोहिमेसाठी आहे. पुढचा प्रश्न आहे, 6वा पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो. ऑप्शन ए विभागीय आयुक्त, बी जिल्हाधिकारी, सी उपविभागीय अधिकारी, डी तहसीलदार. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी उपविभागीय अधिकारी. पुढचा प्रश्न आहे, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे. ऑप्शन ए वृद्ध व्यक्ती, बी अपंग, सी महिला, डी मूकबधीर. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी महिला. पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. ऑप्शन ए रामकृष्ण परमहंस, बी स्वामी दयानंद सरस्वती, सी स्वामी विवेकानंद, डी ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी स्वामी विवेकानंद. त्याचबरोबर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी
20 ऑगस्ट 1828मध्ये केली, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोलकातामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. बऱ्याच वेळा हा सुद्धा प्रश्न रिपीट होतो. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली 20 ऑगस्ट 1828 साली. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? ऑप्शन ए सरकारिया समिती, बी सरकारिया डबल झाले, सॉरी चुकून इथे डबल झाले हा ऑप्शन, सी व्ही पी नाईक, डी बळवंतराय समिती. ऑप्शन बीला अशोक मेहता समिती घ्या. ऑप्शन ए सरकारिया समिती, बी अशोक मेहता समिती, सी व्ही पी नाईक, डी बळवंतराय समिती. आणि से योग्य आन्सर आहे ऑप्शन डी बळवंतराय समिती. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना ही बळवंतराय समितीने मांडली. त्याचबरोबर द्विस्तरीय पंचायत राज्याची स्थापना जी संकल्पना आहे ती अशोक मेहता समितीने मांडलेली आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. देशात पंचायतराज व्यवस्था लागू करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर ते राजस्थान आहे. राजस्थानातील नागौर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पंचायतराज व्यवस्था लागू करण्यात आली 2 ऑक्टोबर 1959मध्ये. 2 ऑक्टोबर 1959मध्ये राजस्थान राज्यामध्ये नागौर जिल्ह्यात पंचायतराज व्यवस्थेची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे हा सुद्धा. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. ऑप्शन ए डॉक्टर जयंत नारळीकर, बी पु ल देशपांडे, सी लता मंगेशकर, डी बाबासाहेब पुरंदरे. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न आहे, मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रत्नागिरी, बी सिंधुदुर्ग, सी ठाणे, डी रायगड. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? ऑप्शन ए गवे, बी वाघ, सी पक्षी, डी हरिणे. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरिणे. सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरणांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? ऑप्शन ए मिस मेरी वसतिगृह, बी मिस रोजी वसतिगृह, सी मिस क्लार्क वसतिगृह, डी मिस ल्युसी वसतिगृह. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी मिस ल्युसी वसतिगृह. पुढचा प्रश्न आहे, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? ऑप्शन ए धुळे, बी नाशिक, सी अमरावती, डी रायगड. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमरावती. पुढचा प्रश्न आहे, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए भात, बी ताग, सी नीळ, डी ऊस. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी नीळ. पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली. ऑप्शन ए भूपेंद्रनाथ दत्त, बी अरविंद घोष, सी खुदीराम बोस, डी रासबिहारी बोस. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी अरविंद घोष. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अकबर यांचा समकालीन माळव्याचा बजबहादूर हा उत्तम डॅश डॅश होता. ए कवी, बी चित्रकार, सी संगीतकार, डी शिल्पज्ञ. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी संगीतकार. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीच्या रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? ऑप्शन ए ए, बी बी, सी ओ, डी ए बी. याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे, सर्वांना आलाच पाहिजे. आपण डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी तापी, सी कृष्णा, डी नर्मदा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए गोदावरी. गोदावरी नदीवर जे जायकवाडी धरण आहे
त्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. ओके, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात की जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय, तर नाथसागर असं जलाशयाचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, उर्दू भाषेचा निर्माता कोण? ए इब्न बतूता, बी मोहम्मद तुघलक, सी मिर्झा गालिब, डी अमीर खुसरो. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमीर खुसरो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? ऑप्शन ए अफगाणिस्तान, बी सोमालिया, सी नायजेरिया, डी नामिबिया. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी नायजेरिया. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश डॅश देशात आपला पहिला परराष्ट्र दौरा केला. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला परराष्ट्र दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. ऑप्शन ए मॉरिशस, बी मालदीव, सी नेपाळ, डी भूतान. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी भूतान. पुढचा प्रश्न आहे, USB म्हणजे काय? ऑप्शन ए युनायटेड सिरियल बस, बी युनिव्हर्सल स्मार्ट बस, सी युनिव्हर्सल सिरियल बस, डी युनायटेड स्मार्ट बस. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल सिरियल बस. पुढचा प्रश्न आहे, ठिकाणपैकी डॅश डॅश स्थान पुणे जिल्ह्यात नाही. ऑप्शन ए 3, बी 4, सी 2, डी 5. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 3. अष्टविनायकांपैकी 3 स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत, बाकी 5 जे अष्टविनायकांचे स्थान आहेत ते पुणे जिल्ह्यात आहेत. आपण बघूयात ते कोणते 8 टोटल अष्टविनायकांचे स्थान आहेत ते बघूयात. पहिला आहे विघ्नहर्ता, जे ओझर पुण्यामध्ये आहे. दुसरा आहे तो मयुरेश्वर, मोरगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यातच आहे. चिंतामणी, थेऊर या ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहे. गिरिजात्मक, लेण्याद्री या ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहे. महागणपती, रांजणगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यातच आहे. 6वा आहे बल्लाळेश्वर, पाली येथे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. 7वा आहे विनायक, महाड येथे रायगड जिल्ह्यातच आहे. पुढचा आहे सिद्धिविनायक, सिद्धटेक येथे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक आहे सिद्धटेक येथे सिद्धिविनायक, आणि 2 आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, पाली आणि महाड येथे बल्लाळेश्वर आणि विनायक. तर एकूण 5 टोटल जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. विघ्नहर्ता ओझर या ठिकाणी, मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी, चिंतामणी थेऊर या ठिकाणी, गिरिजात्मक लेण्याद्री या ठिकाणी, महागणपती रांजणगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. असे 5 टोटल पुणे जिल्ह्यात आहेत. 3 फक्त पुणे जिल्ह्यात नाहीत. जे 3 कुठे आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये 2 आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी डॅश डॅश हा इंटरनेटच्या वापरासाठी प्रचलित ब्राउझर आहे. ऑप्शन ए मायक्रोसॉफ्ट ऑफिस, बी मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, सी विंडोज एक्सप्लोरर, डी नेव्हिगेशन. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. तर हे होते आपले आजचे 25 प्रश्न. असेच आपले डेली 20 ते 25 प्रश्न या आपल्या चॅनलवरती पडणार आहेत. तर पोलीस भरतीसाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण 50 ते 60% प्रश्न हे मागच्या काही वर्षांमध्ये जे पोलीस भरतीला आलेले प्रश्न असतात त्यांच्यापैकीच रिपीटेड होत असतात. त्यामुळे हे असे 20 ते 25 डेली प्रश्न तुमच्या जरी कानावर पडले किंवा तुमच्या नजरेसमोरून गेले तरी त्याचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे. येणाऱ्या 2025मध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्या भरतीसाठी तुम्हाला हे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून त्यांच्या लेक्चर्सची तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तसेच पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा भरती, तलाठी असेल, वनरक्षक असेल, वनसेवक असेल, तर इतर सर्वच परीक्षांच्या भरती संबंधीची जी नोटिफिकेशन असते, जी जाहिरात असते, ती आपल्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम अपलोड करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.